आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। उमदी गटातील विस्कटलेली घडी सुधारण्याची योग्य वेळ, ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांचे ठाम मत। काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सातपुते तर पंचायत समितीचे उमेदवार सावंत यांचा हाताचा पंजा मजबूत करून विजयी करण्याचे केले आवाहन। उमदी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला अगदी 1 ते 2 दिवस बाकी असल्यानं प्रचाराचा हा शेवटचा व निर्णायक टप्पा असून तमाम सुज्ञ उमदीकरांनी डोळस पद्धतीनं मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना मताधिक्य देऊन उमदीसह जत तालुक्यातील विस्कटलेली घडी पूर्ववत आणण्याचा कसोटीनं प्रयत्न करावा, असं आवाहन उमदी येथील जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांनी प्रचार दौऱ्यातील तमाम मतदारांना केले असून काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विठ्ठल सातपुते तर उमदी पंचायत समिती गणाच्या उमेदवार संगीता बाबूराव सावंत हा सुशिक्षित व अभ्यासू चेहरा म्हणून जनतेसमोर ठेवला आहे, तर दुसरे पंचायत समिती सदस्य उमेदवार श्री होनमोरे हेही कार्यक्षम असून या सर्वच निष्कलंकित चारित्र्यवान उमेदवारांमुळे अगदी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास साधण्याची योग्य वेळ आली आहे। उमदी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होर्तीकर व महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी एक दिलानं संपूर्ण जिल्हा परिषद गट प्रचारानं पिंजून काढला असून या भागातील भोळ्या जनतेला डोळसपणे मतदान करण्याचं आवाहन करत जनजागृती केल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। उमदीसह जतच्या पूर्व भागात होर्तीकर घराण्याचं मोठं वलय असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रात परंपरागत होर्तीकर घराण्याचं मोठं योगदान आहे। कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असणाऱ्या द्विभाषिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संकुल उभा करून आदर्श पिढी घडवण्याचा निस्वार्थ प्रयत्न या कुटुंबाकडून केला गेलाय। या कारणास्तव त्यांना तळागाळापर्यंत परंपरागत मानणारा मोठा वर्ग श्री होर्तीकर यांच्या पाठीशी असून याचा मोठा फायदा येथील काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणार असल्यानं काँग्रेसचा पंजा आणखी मजबूत झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकंदरीत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी श्री होर्तीकरसह सर्वच नेत्यांनी उमदीची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्याचा चंग बांधला असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुसंडी घेतल्याची चर्चा पारावर चौकाचौकात चर्चली जात आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।